नमस्कार. कसे आहात तुम्ही? नक्कीच तुम्ही खुश असाल, हॅपी असाल. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या या ब्लॉगवरती तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी माझा हा ब्लॉग या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड करत आहे. काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकू नाही शकले. तर तुम्हाला अंदाजा आलाच असेल तर माझा हा ब्लॉग कशाशी संबंधित आहे. तर हे पहा छानपैकी आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या या ब्लॉगचा असा विषय असणार आहे की मी पशुपतीनाथाचं जे व्रत करणार आहे त्याबद्दल मी केलेल्या व्रताबद्दल त्याची तुम्हाला माहिती पण सांगणार आहे आणि कशाप्रकारे हे इच्छापूर्ती व्रत आपण हे केलं पाहिजे. तर त्याबद्दल आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता माझं आज आहे पशुपतीनाथाचं व्रत आणि हे आमच्या घराजवळच एक छोटंसं मंदिर आहे महादेवाचं आणि त्या ठिकाणी मी जाऊन पूजा करणार आहे. तर पहिल्यांदा पहा मी मंदिरात आलेले आहे. तर सकाळी 7:30 वाजले होते. मुलं शाळेत गेल्यानंतर मग मी आलेले आहे पूजा करण्यासाठी. तर सकाळी मंदिरात येताना मी जे जे साहित्य आणलेलं आहे ताटामध्ये मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खरंच खूप इच्छापूर्ती हे पशुपतीनाथाचं व्रत आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धत यामध्ये आहेत. जास्त काही यामध्ये करण्याची गरज नाही. तर तुम्ही पाहू शकता मी महादेवाच्या मंदिरात आलेले आहे. तर श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर ताटामध्ये मी पूजेच्या तयारीसाठी काय काय आणलेलं पहिल्यांदा त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पहा पहिल्यांदा मी एक तांब्या भरून पाणी आणलेलं आहे आणि त्यानंतर दूध, दही आणि मध असं या प्रकारे आपलं हे पंचामृत जे असतं ना ते आणलेलं आहे मी अभिषेक घालण्यासाठी. त्यानंतर तांदूळ आणि त्यानंतर असणार आहेत काळे तीळ. ते खूप महत्त्वाचे आहेत काळे तीळ. तर हे आहे धोत्र्याचं फूल ज्याला आपण म्हणतो धतुरा पण म्हणतात. तर हे धोत्र्याचं फूल पण आहे आणि त्याच्यामध्ये हे धोत्र्याचं फळ पण आहे. तर अभिषेक करताना मी त्यासाठी बेलपत्र आणलेले आहेत. तर तुम्ही 21, 51, 101 तुमच्या इच्छापूर्तीनुसार तुम्ही आणू शकता. तर मी या ठिकाणी 21 बेलपत्र घेतलेले आहे. त्याच्यानंतर फूल आहेत आणि यासाठी पांढरे फूल असेल तर खूपच छान. आणि त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य आणलेला आहे सकाळी. तर त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपण पूजा करतो तर काडीची पेटीस किंवा माचीस हे सुद्धा आपण घरूनच आणायचं आहे. अगरबत्ती आहे, अष्टगंध आहे, तर आणि भस्म आहे. तर हे सगळं आपल्याला ह्या पूजेसाठी लागणार आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण महादेवाची पंचामृत टाकून पहिल्यांदा अंघोळ घालून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण ती साफ करून घ्यायचं आहे. पूर्ण अभिषेक घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा आपल्याला मनामध्ये त्याचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी हार पण आणलेला आहे. त्या हार पण आपल्याला म्हणजे फुलं पण चालतील पण मी हार पण आणलेला आहे. तर त्याच्यानंतर मी अष्टगंध आणलेला आहे. तो अष्टगंध पण आपल्याला लावून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला पंचामृतांनी महादेवाला अभिषेक घातल्यानंतर पाण्याने पूर्ण ती पिंड महादेवाची पिंड आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्यानंतरच अष्टगंध किंवा भस्म पण खूप महत्त्वाचं आहे. भस्म पण आपल्याला या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला लावून घ्यायचं आहे. तर खरंच खूप खूप इच्छापूर्ती हे व्रत आहे. साधी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही पण नक्कीच तुमच्या मनातील इच्छा या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे महादेवाचं व्रत पशुपतीनाथाचं व्रत तुम्ही हे करू शकता. तर त्यानंतर मी तांदूळ देवाला वाहून घेतले आहेत. महादेवाला तांदूळ वाहून घेतले आहेत. त्यानंतर काळे तीळ आहेत. हे या पूजेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत काळे तीळ. तर काळे तीळ पण आपल्याला ह्या ठिकाणी वाहून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी काळे तीळ आणि तांदूळ वाहून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे जे काय आपल्याकडे फुलं असतील तर ते फुलं महादेवाला व्हायचे आहेत. तर मी महादेवाला फुलांचा पहिले हार घालून घेतलेला आहे. त्यानंतर मग आपल्याकडं जे धोत्र्याचं फूल किंवा धतुराचं फूल आणि फळ हे आपल्याला वाहून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर जे आपण बेलपत्र आणलेले आहेत 21 किंवा 51 जे काही असतील ते आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत हे आपल्याला बेलपत्र वाहून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी बेलपत्र महादेवाला वाहून घेतलेले आहेत. तर मी या ठिकाणी 21 बेलपत्र आणलेले आहेत. ज्यांच्याकडे काही ठिकाणी अवेलेबल नसतात बेलपत्राचे झाड, तर जेवढे मिळतील तेवढे पण चालतील, पण आपल्याला बेलपत्र हे पूजेच्या ताटामध्ये आवश्यक आहे. तर मी या ठिकाणी बेलपत्र या ठिकाणी वाहून घेतलेले आहे. त्यानंतर आपण सगळी पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला महादेवाची आरती करून घ्यायची आहे. प्रथम म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला गणपतीची आरती आणि त्यानंतर महादेवाची आरती या ठिकाणी करून घ्यायची आहे. आणि दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपण जे आपल्या ताटामध्ये अगरबत्ती आणलेली आहे त्या या ठिकाणी लावून घ्यायच्या आहेत. तर सकाळी आपण जे ताट आणतो ना तेच ताट आपल्याला संध्याकाळी आणायचं आहे. हे ताट आता नेल्यानंतर आपल्याला झाकून वगैरे ठेवायचं आहे. म्हणून तेच ताट संध्याकाळी पूजेला येताना घेऊन यायचं आहे. तर जी तुमची काही मनोकामना असेल सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवासमोर मांडायची. आणि हे पहा, माझी सगळी आरती पण या ठिकाणी झालेली आहे आणि पूजा पण अशी छान प्रकारे माझी पार पडलेली आहे. आणि जे काही पाणी उरलेलं आहे ते या तांब्यामध्ये टाकायचं, म्हणजे दिवसभर महादेवाच्या पिंडीवर हे पाणी पडत राहतं. तर पहा, मी म्हणजे आल्यानंतर हे ताट तसंच देवापुढे म्हणजे मंदिरापुढे झाकून ठेवलेलं आहे. झाकून ठेवायचं आहे. आणि त्यात आता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत. तर पहा, मी अशा प्रकारे खिरीचा नैवेद्य केलेला आहे. तर हा पूर्ण 5 सोमवार तर पूर्ण आपलं हे व्रत आपल्याला करूच तोपर्यंत आपल्याला एकच नैवेद्य म्हणजे खीर केली, म्हणजे हा पूर्ण आपले सोमवारचं व्रत होऊस तर हा खिरीचाच नैवेद्य ठेवायचा. तर हे पहा, माझं खीर वगैरे मी ठेवलेलं आहे. आणि मी गव्हाच्या पिठाचे हे दिवे करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपले 6 दिवे आहेत. 6 दिवे करून न्यायचे आहेत. त्या ठिकाणी 5 दिवे लावायचे आणि 1 दिवा आपल्याला घरी आल्यानंतर दारामध्ये लावून घ्यायचा आहे. तर संध्याकाळी पण मी पहा असा छान प्रकारे नैवेद्य पण केला आहे. धूपदीपांनी आरती पण केलेली आहे. तर या ठिकाणी आपण 3 हिस्से जे नैवेद्याचे केलेले आहेत त्यापैकी 1 हिस्सा आपल्याला उपास सोडताना आपल्याला तो खायचा आहे. तर नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.